मीडियावरती सध्या कॉक्रोच जनता पार्टीची जोरदार चर्चा सुरू आहे. सेक्युलर, सोशलिस्ट, डेमोक्रेटिक, लेझी असा इंटरेस्टिंग नारा या पक्षाकडून देण्यात आलाय. अवघ्या 2 दिवसात तब्बल 40,000हून अधिक लोकांनी या पक्षाचं सदस्यत्व घेतलंय. मीम्स, ट्विट्स, इंस्टाग्राम पोस्ट आणि व्हॉट्सअप स्टेटसवरती कॉक्रोच जनता पार्टीची चर्चा आता रंगली आहे. एवढंच नाही, त्यांनी त्यांच्या पक्षाचा जाहीरनामा सुद्धा प्रकाशित केलाय. पण हा कुठला अधिकृत राजकीय पक्ष नसून ही फक्त उपहासात्मक राजकीय चळवळ असल्याची ही माहिती आहे. तरुणांसाठी, तरुणांद्वारे आणि तरुणांचा राजकीय मंच असा त्यांनी वेबसाईटवरती म्हटलंय. सोशल मीडियावरती या चळवळीला मोठा प्रतिसाद मिळताना पाहायला मिळतोय. तृणमूल काँग्रेसच्या खासदार महुआ मोइत्रा आणि कीर्ती आझाद यांनी ही विनोदी शैलीमध्ये या गटामध्ये सहभागी होण्याची इच्छा व्यक्त केली. यावरती कॉक्रोच जनता पार्टीनेही हलक्या फुलक्या भाषेमध्ये त्यांचं स्वागतही केले. कॉक्रोच जनता पार्टी ही अभिजित दिपके नावाच्या तरुणानं सुरू केल्याची माहिती आहे. यापूर्वी त्यानं आम आदमी पक्षाच्या सोशल मीडिया टीम मध्ये काम केले. सरन्यायाधीश यांच्या विधानानंतर त्यांनी कॉक्रोच जनता पार्टी सुरू केल्याची घोषणा केली. They don't get any employment, they don't have any place in profession. Some of them become media, some of them become social media, some of them become RTI activists, some of them become another activists, and they start attacking everyone. And you people file contempt petition because High Court is not taking up the matter as if there are already parasites in society who attack you people, you attack the system, and you want to join hands with them. शहरातील बेरोजगार तरुण हे झुरळाप्रमाणे आहेत असं सरन्यायाधीशांनी म्हटलं होतं. त्यावरती उपहासात्मक टीका म्हणून ही पार्टी सुरू करण्यात आली. आता या पक्षात येण्यासाठी काही खास अटी आहे. ते म्हणजे तुम्ही पक्षाचं सदस्यत्व होण्यासाठी बेरोजगार असणं, सतत ऑनलाईन असणं आणि तक्रार करण्यासाठीची क्षमता आली पाहिजे. नीट आणि सीबीएसई परीक्षातील गोंधळ, विद्यार्थ्यांकडून घेतली जाणारी फीज, निवडणूक प्रक्रिया आणि प्रसार माध्यमांचे स्वातंत्र्य यासारख्या मुद्द्यांवरती त्यांनी भाष्य केले. पक्षाचा जाहीरनामाही प्रसिद्ध झालाय, ज्यात निवृत्तीनंतर कोणत्याही मुख्य न्यायाधीशांना राज्यसभेची खासदारकी देण्यात येणार नाही. तसेच जर कोणत्याही पात्र मतदाराचं नाव मतदार यादीतून हटवले जाणार नाही तर निवडणूक आयोगाच्या प्रमुखांवरती कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. याशिवाय संसद आणि मंत्रिमंडळात महिलांना 50% आरक्षण देण्याचा प्रस्तावही या जाहीरनाम्यामध्ये समाविष्ट आहे. एवढंच नाही, माध्यमांचे स्वातंत्र्य अबाधित राहावे, कोणत्याही प्रकारचा दबाव आणि हस्तक्षेप होऊ नये अशी ही ठाम भूमिका मांडण्यात आलेली आहे. पक्षांतर करणाऱ्या खासदार आणि आमदारांवरती तब्बल 20 वर्षांसाठी निवडणूक लढवण्यास बंदी घालावं असं आश्वासन या जाहीरनाम्यामध्ये देण्यात आलेलं आहे. हा जाहीरनामा चर्चेचा विषय ठरतोय आणि त्यामुळेच राजकीय वर्तुळामध्ये याच्यातून प्रतिक्रिया उमटतायत. हा कॉक्रोच जनता पार्टीचा नवा ट्रेंड यंगस्टर्समध्ये मोठा फेमस होतोय.